हुपरी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. विविध विषयांवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी गटातील सदस्यांमध्येच आरोप प्रत्यारोप रंगल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी बिरदेव नगरमधील एका कॉलनीला यशवंत नगर येथील पाण्याच्या टाकीतून परस्पर पाईपलाईन देण्यासाठी काही सदस्यांनी 11 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. शेंडुरे यांच्या आरोपाला उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांच्यासह नगरसेविका शीतल कांबळे, नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, पक्षप्रतोद अमय जाधव, पक्षप्रतोद रोहित शेट्टे, नगरसेवक अमर माने तसंच इतर सदस्यांनी जोरदार विरोध केला. संबंधित आरोप निराधार असल्याचे सांगत सर्व सदस्यांनी शेंडुरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा ठराव मांडला. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान सत्ताधारी गटाच्या नगरसेविका सोनाली प्रशांत जाधव यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गटार साफ करण्यासाठी कर्मचारी येत नाहीत, घंटागाडी नियमित येत नाही, गटारातील काढलेला गाळ वेळेत उचलून नेला जात नसल्याचे, परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच आरोग्य सभापती संतोष वाळवेकर यांच्या कारभारावर टीका करत बांधकाम अभियंता प्रियंका भाट यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रभागातील रखडलेली विकास कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांनी काही काळ सभा रोखून धरली. त्यामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले. सोनाली जाधव यांच्या मागणीला बांधकाम सभापती संदीप आपटे तसेच पाणीपुरवठा सभापती गणेश वायिंगडे यांनीही समर्थन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रखडलेली विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत स्वच्छता व्यवस्था नियमित ठेवणे, गटारातील गाळ त्वरित उचलून नेणे आणि घंटागाडी सेवा सुरळीत सुरू ठेवण्याच्या सूचनाही केल्या. सोनाली जाधव यांनी सभा रोखून धरल्यानंतर नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी त्यांची समजूत काढली. प्रभागातील स्वच्छता, आरोग्य, गटार साफसफाई, घंटागाडी सेवा तसेच रखडलेल्या विकास कामांसह सर्व प्रश्नांवर योग्य तो न्याय दिला जाईल व संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर सोनाली जाधव यांनी आपली भूमिका मागे घेतल्याने सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. आरोप प्रत्यारोप आणि गोंधळामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले. सभेच्या शेवटी अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी हुपरी शहरातील बसस्थानकाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात आल्याबद्दल संबंधित कृती समितीचे अभिनंदन करणारा ठराव नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर यांनी मांडला. या ठरावाला सभागृहाचे एकमताने मंजुरी दिली. सर्व सदस्यांनी ठरावाला पाठिंबा देत अखेरीस इतर विषयांवरील चर्चा पूर्ण करून सभा संपन्न झाली. लाईव्ह मराठी न्यूजसाठी हुपरीहून प्रशांत जाधव. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.